सर्वांना मानाचा जय बाळूमामा भक्तांनो. तर आज आपण बघणार आहोत आदमापूर या ठिकाणी कृष्णात डोणे महाराजांनी आपल्या मुखातून जी भाकणूक केली आहे, जी भविष्यवाणी केली आहे, ती कृष्णात डोणे महाराजांनी त्यांच्या मुखातून केली असली जरी ती बाळूमामांची भाकणूक होय, ती बाळूमामांनी केलेली भाकणूक होय, बाळूमामांनी त्यांच्याकडून करून घेतलेली भाकणूक होय. ज्या भविष्यात घडणाऱ्या घटना काय घटणार आहेत त्या आपल्याला कृष्णात डोणे महाराजांनी आपल्या मुखातून केलेल्या वाणीतून आपण आज पाहणार आहोत थोडक्यात. त्याआधी आपण बाळूमामाचा जय जयकार करून घेऊया. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांगलं, सिद्धनाथाच्या नावानं चांगलं, मुळे महाराजांच्या नावानं चांगलं, आई सत्यवती मातेच्या नावानं चांगलं, मरगुबाई देवी याच्या नावानं चांगलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांगलं, बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. चला तर भक्तांनो, आपण भाकणुकीला सुरुवात करण्यापूर्वी नवीन कोणी आपल्या चॅनलवर असेल तर त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच बाळूमामाचे अनुभव व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. चला तर आपण बाळूमामांची भाकणूक सुरू करूया. चालवीन क्रिया चालवीन, डोंगरा एवढं पाप आणि दोरी एवढं पुण्य शिल्लक राहिलं आहे. त्या दोरीवर डोंगर तरला आहे. राजकारणात मोठा गोंधळ होईल. कोरोनापेक्षाही मोठा भयंकर असा आजार येईल. 100 वर्षानंतर माणूस पृथ्वी सोडल. देशाच्या राजकारणात मोठा गोंधळ होणार. जातीवाद राजकारण महाराष्ट्रात कर्नाटकच्या सीमेवर मोठा प्रश्न निर्माण होईल. देशामध्ये अनेक वाद चालतील. बॉम्बस्फोट होईल, युद्ध होईल. रेल्वे मोटार गाड्या यांचे मोठे ॲक्सिडेंट होतील. राहा बाळांनो, सांभाळून राहा. कोल्हापूरच्या देवीला मोठं संकट पडलं आहे. पहाटे तिच्या डोळ्यातून पाणी येतंय. ती न्यायनिवाडा करत बसली आहे. बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेल. प्रेम प्रकरण चालेल. राहा बाळांनो, तान्यांनो, सांभाळून राहा. येणारा काळ मोठा खराब आहे. येणाऱ्या जगात सत्य फासावर जाणार आहे. येणाऱ्या काळात पैशाच्या जोरावर न्याय मिळणार नाही. खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे होणार. 12 वर्षाची मुलगी आई ग होणार. तरुण पिढी वाईट मार्गाला लागणार. 35 वर्षात म्हातारपण येणार. माणसाला बुद्धी जास्त आणि वय कमी होणार. येणार राजगुंडांचं राज येणार. चोऱ्या होतील, दरोडे होतील. अन्न हे ज्याच्याकडं अन्नधान्य तो शहाणा राहील. वैरण सोन्याची होईल. सांभाळून राहा तान्यांनो, सांभाळून राहा. भारत देश जगावर राज्य करेल. जगामध्ये भगवा झेंडा तोऱ्यात मिरवेल. मुस्लिम राष्ट्र जगाच्या नकाशातून नष्ट होईल. अनेक राष्ट्र हिंदू धर्माचा स्वीकार करतील. भारतामध्ये समान नागरिक कायदा सुरू होईल. पाऊस पाणी म्हणता उन्हाळ्याचा पावसाळा, पावसाळ्याचा उन्हाळा होईल. मेघराजाची वाट बघशीला. डोळ्याने बघशील आणि कानाने ऐकशील. राहा बाळांनो, तान्यांनो, राहा. पृथ्वीचा करार संपत आला आहे. सूर्यचंद्राची टक्कर होईल. पृथ्वी गडप होईल. पापाचा घडा भरत चालला आहे. डोंगरा एवढं पाप आणि दोरी एवढं पुण्य शिल्लक राहिलं आहे. त्या दोरीच्या आधारावर तो डोंगर तरला आहे.
देव एका पायावर द्रोणागिरी डोंगरावर न्यायनिवाडा करत बसला आहे. रहा बाळांनो, तान्ह्यानो, सांभाळून राहा. 9 वर्षाची मुलगी भरताला मागे, लग्नासाठी मागे. वागा वागा तान्ह्यानो, बाळांनो, सत्यानं वागा. जंगलातला प्राणी, पशु पक्षी गावात येतील, गावातला मनुष्य जंगलात जाईल. जगातील अनेक देश हिंदू धर्म स्वीकारतील, हिंदू धर्म जपतील, हिंदू धर्माचा जयकार होईल. शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्माला येईल. आदमापूर क्षेत्र प्रति पंढरपूर होईल. साऱ्या दुनियाची लोक आदमापूर बघायला येतील. मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल. होईल होईल त्याची कीर्ती होईल. कळप तारणार, कळप मारणार. जो माझ्या मेंढी माऊलीची राखण करल, सेवा करन, त्याला मेवा भेटल. नाहीतर थोबाडीत खाशीला. माझी विटंबना करशिला. माझ्या आदमापूरच्या क्षेत्रात फूट पाडशिला तर यमपुरी बक्षिला. भंडारा त्यात न्यायनिवाडा करल. भंडाऱ्याच्या जोरावर न्याय भेटणार. धरीन धरीन सर्वांना पोटाशी धरीन. त्याचं दुःख टाचेखाली पायाखाली घेईन. माझी विटंबना करशिला तर मातीत मिसळून जाशीला. जो कोणी माझी सेवा करल त्याला मेवा भेटल. जो चाकरी करल त्याला भाकरी भेटल. अशा प्रकारे 16 मार्च 2026 आदमापूर येथे कृष्णनाथ ढोणे महाराजांनी आपल्या मुखातून जी भाकणूक केली आहे ती प्रत्यक्ष म्हणजे बाळूमामांनी सांगितलेली भाकणूक होय, भविष्यवाणी होय. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथाच्या नावानं चांगलं, मुळे महाराजांच्या नावानं चांगलं, आई सत्यदेवी मातेच्या नावानं चांगलं, राजा घोड्याच्या नावानं चांगलं, भीमा कुत्र्याच्या नावानं चांगलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांगलं. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. अशाच प्रकारे आपण इथून पुढे बाळूमामांच्या जीवनाबद्दल अनेक चमत्कार, अनेक अनुभव, भक्तांना कोणते अनुभव आलेत हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच व्हिडिओ आपण इथून पुढे घेऊन येणार आहोत. बाळूमामांचे 1 नाही 2 नाही तर 18, 20, 19, 20 पालख्या आहेत. त्या महाराष्ट्रात भ्रमण करतात, महाराष्ट्राबाहेर पण भ्रमण करतात. ते आपण ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. सर्वांना परत एकदा मानाचा जय बाळूमामा. धन्यवाद.